नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इयत्ता 5वीच्या वर्गात परिसर अभ्यास विषयाअंतर्गत भेळ कशी बनवायची हा उपक्रम प्रत्यक्ष कृतीद्वारे समजून घेणार आहोत। या उपक्रमातून आपण संतुलित आहाराचे महत्त्व आणि अन्न घटकांचे फायदे जाणून घेऊया। आमच्या 5वीच्या वर्गात ईव्हीएस विषयाची हेल्दी भेळ बनवण्याचा उपक्रम घेण्यात येत आहे। या उपक्रमासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक घरून साहित्य आणले। भेळ बनवण्याआधी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हात स्वच्छ धुतले। मूठ आलेले मटकी, मुरमुरे, शेंगदाणे, कांदे, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, चटणी, मीठ आणि लिंबू हे साहित्य वापरले आहे। सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरल्या। एका भांड्यात अर्धे मुरमुरे घेतले आणि त्यात मोड आलेले मूग, मटकी आणि शेंगदाणे घातले। नंतर कांदे, टोमॅटो आणि चटणी घातली। शेवटी लिंबू पिळला, कोथिंबीर टाकली। सर्व साहित्य मिसळून हेल्दी भेळ तयार झाली। आम्ही वर्गात हेल्दी भेळ बनवली। ही भेळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। भेळ ही हलकी, पचायला सोपी आणि हेल्दी असते। भेळ खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळते, पचन सुधारते आणि आपले शरीर निरोगी राहते। भेळमध्ये कडधान्य व भाज्या असल्यामुळे ती खूप ताकद देणारी आहे। ही भेळ जंक फूड पेक्षा जास्त आरोग्यदायी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भेळ तयार करून घेतली आहे। यासाठी कोणकोणते साहित्य व साहित्यामधील असणारे पोषण मूल्यांविषयी आपण जाणून घेऊया। मोड आलेले मूग व मटकी। घटक, प्रथिने, जीवनसत्वाचे फायदे। शरीराची वाढ होते, ताकद मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। टोमॅटो। घटक, जीवनसत्वे, खनिजे, फायदे। त्वचा निरोगी राहते, शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। काकडी। घटक, पाणी, जीवनसत्वे, त्याचे फायदे। शरीर थंड ठेवते। घटक, जीवनसत्वे, पाणी, त्याचे होणारे फायदे। पचन सुधारते, आजारांपासून संरक्षण होते। शेंगदाणे, घटक, प्रथिने, मेद, फायदे, शरीराला
घटक प्रथिने तंतुमय पदार्थ फायदे शरीर मजबूत राहते पचन चांगले होते आणि शरीर मजबूत राहते. लिंबू घटक जीवनसत्व सी. फायदे सर्दी खोकल्यापासून संरक्षण, रोगप्रतिकारक प्रतिकारक शक्ती वाढते. मिठातील घटक खनिज आणि मिठातील फायदे शरीरातील पाण्याचे नियंत्रण राखते. हेल्दी वेळावरून शरीराला कर्बोदके प्रथिने जीवनसत्व व पाणी व तंतुमय मिळतात. ही वेळ आरोग्यदायी व पौष्टिक ठरते. हा उपक्रम करायला आम्हाला खूप आवडला आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी हेही शिकायला मिळाले.